शरदुदाशये साधुजातस सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरतनाथ ते शुल्कदासिका वरदनिघ्नतो नेह किं वदः विषजलापया जालराक्षसा वर्षमारुता द्वैद्युतानला वृषमयात्मजा विश्वतो भयात् वृषभते वयं रक्षिताम्बुः न खलु गोपिका नन्दनो भवान् अखिलदेहिनान्तरात्मतो विकनसाधितो विश्वगुप्तये सखौ देवान् सात्वतां कुले तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः चलसि यद्व्रजात् चारयन् पशु मलिनसुन्दरं नाथ ते पदं शिरतृणाङ्कुरैः सीदति नः कलिलतामनः कान्तगच्छति अटति यद्भवानन्दिकाननं त्रुटिर्युगायते त्वामपश्यतां कुटिलकुन्दलं श्रीमुखं च ते जडौ दीक्षतां प्रश्नकृदृशाम् पतिसुतान्वय भ्रातृबान्धवान् अतिविलङ्घतेऽन्त्यच्युतागताः गतिविधस्तवो गीतमोहिता हितो योषित कस्य जन्यशी. खूप खूप प्रसिद्ध आहे गोपिका गीत. अनेक लोकांच्या नित्यपाठामध्ये विशेष करून उत्तर भारतात हे असतं रोज. तर इथे सांगतात की श्रीकृष्णा तुझ्या जन्मामुळे हे जे वृंदावन आहे ते विजयी झालेलं आहे आणि तू इथे आला आहेस जन्म घेऊन म्हणून लक्ष्मी नेहमीसाठी इथे येऊन राहिलेली आहे. इथे सगळी मुबलकता विपुलता झालेली आहे आणि तू असं आहेस की ज्याला आम्ही चाहतोय तुला आम्ही शोधतोय तर तू आम्हाला लवकर दिस बरं थोडी आम्हाला दया कर आमच्यावर आणि दिस लवकर आम्हाला तो दर्शन दे. आणि हे जे आहे शरद ऋतू त्याच्यामधली कमळं तर त्याचे जसे पाकळ्या आहेत तर तसे तुझे हे डोळे आहेत सुंदर आणि आम्ही जे आहो तर ती तुझ्या दासी आहोत पण पेमेंट काही करावं नाही लागत. अशुल्क दासिका कशा आहेत आम्ही तुझ्या अशुल्क दासिका. तू फक्त आम्हाला आज्ञा कर सेवेची संधी दे आम्ही तुझ्याकडे काही मोबदला मागत नाही आहे. आणि बघ अशी आम्ही असताना आमचा जर का त्याग केलास तो एका प्रकारे वधच झाला. मग असं मारणं चांगलं नाही की नाही. वास्तविक अगोदर तू आम्हाला कितीतरी भयांपासून धोक्यांपासून वाचवलेलं आहे. जसं की कालिया नागाचं मर्दन केलं त्या यमुनेतल्या डोहातलं विष जे होतं विषारी पाणी त्याच्यापासून तुम्हाला वाचवलंस. खूप मोठं वादळ सोसाटा छोटासा पाऊस सगळं आलं होतं तेव्हा तू आम्हाला वाचवलंस. आग लागली होती वणवा पेटला होता तेव्हा तू आम्हाला राखलंस. आणि जे अनेक प्रकारचे राक्षस आले होते तर तेव्हासुद्धा तूच सर्वश्रेष्ठ असा धर्मपुरुष जो आहे त्याने आम्हाला वाचवलं. आणि बघ आम्हाला माहिती आहे की तू यशोदाचा म्हणजे गोपीचा मुलगा नाही आहेस. तर तू अंतरात्मा सर्वात्मा असा तू आहेस. ते सगळ्यांच्यामध्ये असलेलं सच्चिदानंद तत्व तू आहेस. ते ब्रह्मदेवांनी तुझी प्रार्थना केली की कंस आणि इतर अत्याचारी राक्षसांना मारण्यासाठी या म्हणून तू इथे सात्वत या कुलामध्ये आलेला आहे.